पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या 9 जागांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे यांचा देखील कार्यकाळ संपतो आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुन्हा शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत आता चर्चा सुरू आहे. अशातच शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी न देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हे यांनी काही केलं नसून उलट महिलांचे खच्चीकरण होईल यावर त्यांनी भर दिल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आलेला आहे. महिलांचे चारित्र्य हनन करून त्यांच्यात भांडणे लावून संघटनेचे मोठे नुकसान केले आहे. नीलम गोऱ्हे या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आमदार करणार असल्याचा शब्द दिला असल्याचं सांगत आहेत. नीलम गोऱ्हे यांच्याऐवजी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली तर कार्यकर्ता तुम्हाला सलाम करेल असे या पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे. अन्यथा उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा बाईने फसवले असं पत्रात म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात तारीख आणि कुणाचे नाव नसून पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी या नावाने पत्र देण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पुणे.